नीट नंतर महाराष्ट्रामध्ये टीईटीचा पेपर फुटलाय। रविवारची परीक्षा रद्द झाली आहे। नवीन तारीख लवकरच जाहीर होणार आहे। भिवंडीमधून पेपर फुटलाय। 3 जणांना या प्रकरणामध्ये अटक करण्यात आली आहे। काही अनोळखी इस्मांकडे हा पेपर आढळला, त्यामुळे आता थेट उद्याची परीक्षा रद्द करण्यात आलेली आहे। उन्होंने पूरी टीम तैयार की, डिकॉय तैयार किया, ट्रैप लगाया। तो सुबह 11 बजे के दरमियान हमें उनके टीम को मालूम हुआ कि 3 लोग यहाँ पे ये पेपर बेचने के लिए आए थे। उनके पास बातचीत होने के बाद उनके सर्च में कुछ पेपर्स मिले जो कल की जो एग्ज़ाम है वहाँ पे जो पेपर आने वाले थे वो उनके ताबे में मिले। शिक्षण विभाग के जो सीनियर ऑफिसर है उनको कांटेक्ट करने के बाद ये वेरीफाई हुआ, उन्होंने भी वही कहा, रिपोर्ट दिया कि ये वही पेपर है। इसलिए उन लोगों को हिरासत में लिया है, पेपर जब्त किया है। उनके पास से कुछ मोबाइल, कुछ डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड ये भी जब्त किए हैं। इसमें ये कार्रवाई में अभी तक 3 लोगों को हिरासत में लिया है। आणखी एक मोठी बातमी ती म्हणजे टीईटी पेपर फोडणाऱ्या रॅकेटने पुन्हा सरकारला आता आव्हान दिलेलं आहे, असं रोहित पवार म्हणाले। कुठल्याही परीक्षेच्या पेपर फुटीला सरकार आळा घालू शकत नाही, असं रोहित पवारांनी म्हटलं। जबाबदार असलेल्यांविरुद्ध सरकारने कठोरात कठोर कारवाई करावी, असंही रोहित पवार यांनी आता म्हटलंय। त्यांनी काय म्हटलं त्यांचं ट्विट आपण टेलिव्हिजन स्क्रीनवर पाहतोय। नीट परीक्षा ही नीट पार पडत नाही, तोच टीईटी पेपर फोडून पेपर फोडणाऱ्या रॅकेटने सरकारला हे आव्हान दिलेलं आहे। मुळात या सरकारचा जन्मच फोडाफोडीतून झालाय, त्यामुळे कुठल्याही परीक्षेच्या पेपर फुटीला सरकार आळा घालू शकत नाही। या पेपर फुटीमुळे टीईटी परीक्षेची तयारी करणाऱ्यांना जो मनस्ताप सहन करावा लागतोय, याची जबाबदारीही घेऊन सरकारने माफी मागावी आणि याला जबाबदार असलेल्यांविरोधात कठोरात कठोर कारवाई करावी। तर वारंवार होणारी पेपरफुटी थांबवण्यासाठी सरकारने लक्ष द्यावं, असं आदित्य ठाकरे म्हणतायत। तर गेल्या दशकात महाराष्ट्रात अशा घटना वारंवार घडतायत। शिवाय यामुळे महाराष्ट्राला बदनाम करून ठेवलंय, असंही आदित्य ठाकरेंनी म्हटलंय। नीटचा पेपर फुटला, मागील काही वर्षात एमपीएससीचा पेपर फुटतो आणि आता टीईटीचा पेपरही फुटला। भाजपने संविधान बदलण्यासाठी पक्ष फोडण्यापेक्षा वारंवार होणारी पेपरफुटी थांबवण्यासाठी लक्ष द्यायला हवं होतं। देशाच्या भवितव्याचे हाल करून ठेवलेत भाजपनं। गेल्या दशकात महाराष्ट्रात अशा घटना वारंवार घडतायत। आपल्या राज्याला बदनाम करून ठेवलंय। दरवर्षी तरुण तरुणींनी फक्त आंदोलनच करायची का, हा सवाल आदित्य ठाकरेंनी केला। आमच्या देशातील तरुणाईंना आपल्या भविष्याची स्वप्न कधी पाहायची, हा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला।